तेव्हापासून मासं खातो. मासं आमची आजी लई बारी करीत होती. कालवण तर असं बारी होतं, जर खोकला बरसानं आलं तर ते जात होतं. आणि पिवळं मासं हळद मीठ टाकून पिवळं मासं करायचं. पिवळं मासं तर लई भारी लागतात. आणि पिवळं मासं खाल्यावर बी तोंडाला चव येते चांगली. गुड मॉर्निंग गाईज. मित्रांनो चहा घ्यायला हे पहा. आईच्या इकडे स्वयंपाक चाललेला आहे. भाकरी करते ती. पहा गावाकडच्या भाकरी, ते पण चुलीवर चालल्यात. पहा तवा भरून भाकरी असतात. पहा कशी भाजते चुलीवरच्या भाकरी. खायला टेस्टीच लागतात. पहा कशी मित्रांनो भाकरी आपली चुलीवरती भाजलेली आहे. छान झाले एकदम. आणि आईच्या एकदम अशा पातळ अशा भाकरी असतात आणि त्या चुलीवरच्या एकदम गरम गरम खायला एकदमच मस्तच. तर मित्रांनो आज आपल्याला मासे बनवायचे आहेत, चिलापी मासा. तर त्यासाठी मी आता वाटण इथं काढते. कोथिंबीर घेतलाय, लसूण घेतलाय, कांदे, खोबरं आणि आल्याचा तुकडा. आता एक टोमॅटो घेणार आहे. आता हे सगळं आपल्याला चुलीमध्ये ठेवायचे भाजायला. कांदा याने भाजीला टेस्ट पण छान येते गावरान पद्धतीने. चला आपण आज बनवूया गावरान चिलापी मासा. माशाचा रस्सा करूयात आज. हे पहा आता मी इकडे कांदे आपले भाजायला टाकले आहेत चुलीमध्ये. आता हे भाजून घेऊया आपण. हे मनी पहा पहाटेच उठती आणि आता झोपती. मने उठ की ग, तुझं आवडतं फिश आणणार आहे. फिश उठ. आता मनी पहा पप्पांची गाडी आली की ती किती आता त्रास देते. तुम्हाला त्याची गंमत पाहायलाच भेटेल. आमची मणी माव दिसती अशी नाही आहे, लय खतरनाक आहे ती. हा काय हा करती. उठ. म्याव म्याव म्याव. मनू ए मनू भूक लागली. जेवढं आवडतं ना पप्पा तिला सारखं घेऊन येतात ना, चिकन मासे. ती खूप तिला आवडतं, तिचं आवडीचं आहे. तुम्हाला दिसलंच आता ती किती त्रास देते. ही पहा आमची गाई खूप डेंजर, जवळ येऊन देत नाही. ती पहा कशी करते. नंतर भीतीच वाटते तिची. तिला पहा आताचं छोटंसं कालवड झाली आहे. कशी आहे. हॅशटॅग शेतकरी. वाटला ए हात लावून देत नाही मित्रांनो. हे पण मम्मीवरच पडलंय. हे पहा याची पण किती लिंब आहेत. इकडं पण लावलेलं आहेत लिंबाची झाडं. हा का, उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये एवढंच झाड भरलेलं असतं ना. हा का, आम्हाला कधी लिंबाची कमीच नसते. हा काय. तर आता आपला कांदा मस्तपैकी चांगला भाजलेला आहे. तर आता हे सगळं वाटण आपण वाटूया. चला पप्पा आलेले आहेत मासे घेऊन आमचे. आता हे मांजर पा कशी त्रास देते पा. लवकर काय ग. हे पहा तुमच्याकडे चिलापी कितीला भेटती कमेंट करून नक्की सांगा. कितीला आणले पप्पा. 200 रुपयाला का.
200 रुपयाचे 2 किलो आणलेले आहेत. आता हे आपण क्लीन करून घेऊ. ही पहा भीमा नदीची चिलापी. पहा तिची गाई. म्हणू लय आवडतात बाई मासे तिला. पहा कशी खाते. ऐ ऐ मनू मनू आवडतंय तिचं खाणं फिश. आता ती ना जेवण होईपर्यंत करेपर्यंत एवढा त्रास देणार आहे ना. आता इकडे मी 2 साईडला घेतले. ह्याची भाजी करायची आपल्याला रस्सा. आणि ह्याचं हळदी मिठातलं आम्हाला खूप आवडतं. म्हणजे आता मी खात नाही आहे पण बाकीच्यांना खूप आवडतं. हे बा आमच्या आजोबांचे मित्र परिवार. ते दररोज येतात सकाळ संध्याकाळ. आपलं गप्पा गोष्टी त्यांच्या चालतात. हे पण पा आजोबा हे पण बसलेत. दाखव म्हणा आमचे गावाकडे असं असतं हे चला आता आपण भाजीची तयारी करू. इकडे मी कढई आता गरम व्हायला ठेवलेली आहे चुलीवरती. आता मी यामध्ये तेल टाकून घेते. आता तेल गरम झालं आहे. यामध्ये कढीपत्ता टाकून घेते. यामध्ये आता हळद टाकून घ्यायची. आणि घरगुती मसाला तो मी टाकून घेते. तेल लगेच तापतं ना त्यामुळे मसाले जळण्याची शक्यता असते. म्हणून मी खाली घेऊन मसाले टाकते. यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये आपण केलेलं वाटण टाकून द्यायचं. हे चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत आता तळून घ्यायचं आहे वाटण. आता चांगलं आता वाटण परतून घ्यायचं. चुलीवरची टेस्ट छानच लागते मित्रांनो. यामध्ये आता मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे. आता पहा चांगलं आपलं वाटणाला तेल सुटलेलं आहे. आता हे सगळं आता मासे आता आपल्याला यामध्ये टाकायचे आणि चांगलं मिक्स करायचं. मसाला सगळा टाकून घ्यायचा. ही पद्धत मित्रांनो ट्राय करून पहा. चिलापीची भाजी खूपच सुंदर लागते. एकदम झणझणीत केले आपण. भीमा नदीचे मासे चवदारच लागतात. नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी. हिचं पहा मेकअप चालू. मासे खाऊन आता तिथे तोंड साफ करते. पहा मेकअप. म्हणे देऊ का मासा देऊ. आता यामध्ये मी पाणी ओतून घेतलंय. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. आणि जास्त पातळ पण याची भाजी छान लागत नाही आणि घट्ट पण छान लागत नाही. आणि माशाची भाजी झटपट होणारी आहे. त्याला जास्त वेळ पण लागत नाही कारण मासा आहे ना हा वाफेवरतीच लगेच शिजून निघतो. त्यामुळे त्याला जास्त शिजून पण द्यायचं नाही तर त्याचं पूर्ण खाता पण येत नाही आपल्याला. आता कोथिंबीर टाकून घेते यामध्ये. भाजी उकळली की लगेच काढून ठेवायची.
आता आपली भाजी बऱ्यापैकी आता रेडी होत आहे. मला अजून 5च मिनिटात उकळी देऊन देऊ. म्हणे फिश बघ, हे बघ, हे बघ. म्हणे आमची राखणाचे फिशला बघा तिची गाई. म्हणे खाल्ले ना ग, तुला दिलं होतं ना. दिलं होतं ना तुला. हा हो. ह्याच्यात नाही बसायचं. चला भाजी आपली झालेली आहे. आता हे आपल्याला मित्रांनो आळणी मासा बनवायचा आहे. तर यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. हे वाटण मी केलेलं आहे. त्यामध्ये आलं टाकलं आहे, लसूण टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकले आणि नॉर्मल थोडंसं खोबरं टाकलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. आता हे वाटण टाकून घ्यायचं यामध्ये. मिक्स कर. यामध्ये हळद टाकून घ्यायची. मीठ टाकलेलं, थोडंसं मीठ टाकलेलं आहे. अजून थोडं टाकून दे, थोडं टेस्ट कर, नाही तर मग लय होईल. चांगलं परतून घ्या. आता हे मासे सोडून द्यायचे आपल्याला यामध्ये. हा मासा खायला खूप टेस्टी लागतो आणि सर्दी वगैरे झाल्यावरती आम्ही घरामध्ये हे मासे नेहमी करत असतो. त्याने सर्दी पण लगेच जाते. त्याचा रस्सा पिला ना सर्दी लगेचच बरी होते. हा पण ट्राय करून पहा तुम्ही. आपले सुके आळणी मासे आम्ही बनवतो घरी आणि हे वाफेवरती शिजतात. त्याला पाणी वगैरे टाकायची काही गरज नसते. तुम्ही नॉर्मल थोडंसं पण टाकू शकता, जास्त नाही पण थोडंसं टाका वाटलंच तर. हां सारखं काहीतरी घेऊनच येते ते ना, सारखी त्यांच्या मागे जाते. आता तिला घेऊनच आलेले आहेत ते. आता पहा तिची मज्जाच आहे. चला आपलं आता हे झालेलं आहे. तिखट नाही ना? तिखट नाही. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय.